घरापासून कॉलेजपर्यंत आणि क्रिकेटच्या टीमपासून ते राजकारणापर्यंत ज्युनियर सिनियरचा वाद काही नवीन नाही। ज्युनियर सिनियरच्या संघर्षात कुणाच्या पारड्यात झुकतं माप टाकायचं हे मात्र हायकमांडच्याच हाती असतं। सध्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे ते महायुतीच्या खाते वाटपाची आणि त्यातही भाजपने त्यांच्या ज्युनियर्सच्या पारड्यात झुकतं माप टाकल्याची। खाते वाटप व्यवस्थित पाहिलं तर दिसून येतं की भाजपने प्रस्थापित नेत्यांच्या हाती असलेली महत्त्वाची खाती आता अन्य पक्षांमधून आलेल्यांना दिली आहेत। भाजपच्या प्रस्थापित सिनियर नेत्यांना हा सूचक इशारा मानला जातोय। नेमके हे ज्युनियर सिनियर मंत्री कोण आहेत हे जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉइंटमधून। नमस्कार, मी मनसूर आणि द पॉलिटिक्समध्ये तुमचं स्वागत आहे। सुरुवातीला भाजपच्या काही नेत्यांना मिळालेल्या मंत्रिपदाबद्दल बोलूयात। फडणवीस सरकारमध्ये भाजपने सिनियर नेत्यांचं महत्त्व कमी केलंय आणि नवीन चेहऱ्यांना महत्त्वाच्या खात्यावर संधी दिली आहे। मात्र ही महत्त्वाची मंत्रिपदं अन्य पक्षांमधून आलेल्यांकडे सोपवण्यात आली आहेत अशी परिस्थिती आपल्याला दिसते। सुरुवातीला या मंत्रिपदांवर एक नजर टाकूयात। जयकुमार गोरे ग्रामविकास व पंचायत राज, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रालय, संजय सावकारे यांना वस्त्रोद्योग मंत्रालय, नितेश राणे यांना मत्स्य आणि बंदरे मंत्रालय। ग्रामीण भागात पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी ग्रामविकास आणि पंचायत राज हे खातं महत्त्वाचं ठरतं। ग्रामीण भागात निधी वाटपाचे अधिकारही ग्रामविकास मंत्र्यांकडे असतात। जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांवर ग्रामविकास खात्याचेच वर्चस्व असते। भाजपने हे खाते आता जयकुमार गोरे यांना दिले। गोरे हे मान विधानसभा या ग्रामीण मतदारसंघातून आमदार झालेत। हा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात येतो। गोरेंना मंत्रिपद देऊन भाजप पुढील लोकसभा निवडणुकीत मोहिते आणि शरद पवारांच्या राजकारणाला सामोरे जाण्याची तयारी करतोय असं दिसतंय। या मंत्रिपदाच्या जोरावरच सातारा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ताकद वाढवण्याची संधी आता भाजपला मिळेल। दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम हे महत्त्वाचं खातं भाजपने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सोपवले। शिवेंद्रसिंहराजे भोसले साताऱ्यातून सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत। 2004 ते 2019 या काळात ते राष्ट्रवादीत होते। मात्र वेळोवेळी त्यांना मंत्रिमंडळात डावललं गेलं। सातारा जिल्हा हा शरद पवारांचा बालेकिल्ला, पण विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना साताऱ्याने मोठा धक्का दिलाय। त्यांना साताऱ्यातून एकही जागा जिंकता आली नव्हती। सर्वच्या सर्व 8 जागा जिंकत महायुतीने इथे दमदार कामगिरी केली। हे वर्चस्व कायम राखण्यासाठीच भाजपने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्रिपदांची संधी दिली। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र व विशेषतः मराठा समाजात भाजपने योग्य संदेश देण्याचा प्रयत्न केलाय असंही आपण म्हणू शकतो। त्याच जोडीला राष्ट्रवादीतून आलेल्या संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग खातं देण्यात आले। भाजपने नितेश राणे यांनाही मंत्रिपदाची संधी देत मत्स्यपालन आणि बंदरे हे खातं दिले। राणे यांना त्यांच्या कोकण विभागाला पूरक असं खातं देण्यात आलंय। आक्रमक हिंदुत्वाचा तरुण चेहरा म्हणून राणेंची ओळख निर्माण झाली आहे। त्याचा हिंदुत्वाच्या राजकारणात भाजपला फायदा होऊ शकतो। शिवाय भाजपने गणेश नाईक यांचा मंत्रिमंडळात समावेश केलाय। त्यांच्याकडे वन खातं सोपवण्यात आलंय। मात्र याला भाजपमधीलच अनेकांचा आक्षेप आहे। भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्या विरोधात नाईक यांच्या मुलाने राष्ट्रवादी शरद पवार गटातून निवडणूक लढवली होती। तसेच त्यावेळी अनेक नाईक निकटवर्तीयांचे राष्ट्रवादीत प्रवेशही झाले होते। या बंडाला गणेश नाईकांची संमती होते हे सर्वश्रुत असलं तरी त्यांना मंत्रिपद देण्यात आलंय, कारण एकनाथ शिंदे यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी ठाण्यात भाजपला गणेश नाईक यांना मोठं करणं गरजेचं वाटतं। त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे भाजपच्या निष्ठावंत नेत्यांमध्ये मात्र नाराजीचे सूर उमटलेत। ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षात जाऊन लढला त्याला मंत्रिपद दिलं गेलं पण मला मिळालं नाही, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली खदखद व्यक्त केली होती। दुसरीकडे मात्र डॉक्टर विजयकुमार गावित यांना याच कारणावरून मंत्रिपद कापलं गेलं। मुलगी हिना गावित यांनीही पक्षाच्या विरोधात जात निवडणूक लढवली होती। मात्र त्यावर आक्षेप घेतच विजयकुमार गावित यांचं मंत्रिपद कापलं गेलं असं बोललं जाते। त्यामुळे एकाच कृतीसाठी 2 नेत्यांना मिळालेला वेगवेगळा न्याय यावर जोरदार चर्चा सुरू आहे। आता भाजपने या नेत्यांना संधी देताना प्रस्थापित नेत्यांना डावललंय असं कशावरून म्हणता येईल? भाजपच्या या नेत्यांची यादी पाहूयात। सुधीर मुनगंटीवार, डॉक्टर विजयकुमार गावित, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण या नेत्यांना भाजपने मंत्रिमंडळातून डावललं, तर गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे या नेत्यांना कमी महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत। सुधीर मुनगंटीवार आधीच्या सरकारमध्ये महत्त्वाच्या खात्याचे मंत्री होते। मात्र यावेळी त्यांना मंत्रिपदाची संधीच नाकारण्यात आली आहे। लोकसभेत त्यांचा झालेला पराभव मंत्रिपदाच्या आड आला असं बोललं जात आहे। विजयकुमार गावित यांना मुलीचे बंड जड गेलं असं बोललं जात आहे। सुरेश खाडे यांच्या कारभाराबद्दल थोडी नाराजी होती, त्यामुळे त्यांचाही पत्ता कट झाला।
रवींद्र चव्हाण यांना पक्षांतर्गत मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, त्यामुळे त्यांनाही मंत्रिपद दिले गेले नाहीये अशा चर्चा आहेत. कमी महत्त्वाची मंत्रिपदे मिळालेल्या मंत्र्यांमध्ये पहिलं नाव आहे गिरीश महाजन यांचं. गिरीश महाजन यांनी एकेकाळी ग्रामविकास, जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण आणि पर्यटन अशी खाती सांभाळली होती. यावेळी त्यांना जलसंपदा विभाग विभागून देण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशनात अजित पवारांनी गिरीश तू वाचलास अशी कोपरखळी गिरीश महाजनांना मारली होती. पक्षातील गिरीश महाजनांचं घट्ट महत्त्व समजून घ्यायला एवढी घटना पुरेशी ठरू शकते. दुसरीकडे पंकजा मुंडे विधान परिषदेच्या आमदार असूनही मंत्री झालेल्या एकमेव व्यक्ती. मात्र त्यांच्याकडे पर्यावरण व पशुसंवर्धन ही खाती देऊन पक्षातील त्यांचं स्थान खाली गेल्याचं सूचित केलंय. राधाकृष्ण विखे पाटलांनी मागील सरकारमध्ये महसूल, गृहनिर्माण, पशुसंवर्धन अशी महत्त्वाची खाती भूषवली होती. मात्र यावेळी जलसंपदा विभागातील फक्त 2च विभाग विखेंना देऊन त्यांची बोळवण करण्यात आली आहे असं बोललं जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा या नेत्यांना मिळालेली मंत्रिपदं सोडली तर इतर सिनियर पक्षनिष्ठ नेत्यांना फारशी महत्त्वाची मंत्रिपदं मिळाली नसल्याची चित्र आहेत. सिनियर नेत्यांऐवजी ज्युनियर नेत्यांचे महत्त्वाच्या मंत्रिपदी वर्णी लागणं हे मात्र आश्चर्यकारक म्हणता येणार नाही. तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचं भाजपचं धोरणच आहे. त्या धोरणाला न्याय देत मंत्रिपदाचं वाटप झालंय असंही आपण म्हणू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी देतानाच पक्ष संघटना आणि पक्ष विस्तार या मुद्द्यांनाही महत्त्व दिलंय असं दिसतं. भाजपचं स्वतःचं नेतृत्व नाही अशा ठिकाणी मंत्रिपद देऊन भाजप राज्यात नव्या दमाच्या नेतृत्वाची फळी उभारू पाहते असंही आपण म्हणू शकतो. राजकारणाचा हा नवा ब्रँड कसा काम करतो हे आगामी काळात आपल्याला समजेलच. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.